शिव केबल सेना अध्यक्ष विनय पाटिल के नेतृत्व में केबल ऑपरेटरों ने दिया मंगेश कुडालकर को समर्थन। कुर्ला विधानसभा चुनाव में शिवसेना के प्रत्याशी मंगेश कुडालकर को केबल ऑपरेटरों का समर्थन मिल गया है। शिव केबल सेना अध्यक्ष विनय पाटिल के नेतृत्व में इन केबल ऑपरेटरों ने मंगेश कुडालकर से मुलाकात कर उन्हें समर्थन देने का ऐलान किया। कुडालकर साहेब समाजातील प्रत्येक घटकासाठी झटलेला आमदार आहे गेल्या 10 वर्षांमध्ये। त्यातही गेल्या 2.5 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांना जो पाठिंबा मिळाला आणि मला वाटतं कमीत कमी 20 एक वेळा तरी आमचे मुख्यमंत्री इकडे आले कुर्ला विधानसभेत, भरघोस निधी दिला आणि त्या माध्यमातून कुर्ल्याचा जो 2.5 वर्षात 10 वर्ष तर केलाच, पण गेल्या 2.5 वर्षात जी त्यांनी गती पकडलेली आहे ती फार मोठी आहे। आमच्या केबल चालकांचं म्हणाल तर ते शिवकेबल सेनेचे पूर्वी जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हाही उपाध्यक्ष होते आणि आम्ही ज्या ज्या अडचणी त्यांच्याकडे मांडल्यात त्या प्रत्येक अडचणी ऐकून घेऊन मग त्यांनी आमचा संपर्क माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी करून दिला। श्रीकांत शिंदेनी साहेबांनी आम्हाला वर्षा बंगल्यावर बोलवलं, तिकडनं त्यांनी संपर्क केला अनुराग ठाकूरजी जेव्हा केंद्रीय प्रसारण मंत्री होते आणि एका आठवड्यात आमची दिल्लीमध्ये मीटिंग लागली। 35 वर्षांमध्ये असं पहिल्यांदा झालं की देशातल्या केबल ऑपरेटरला केंद्र सरकारच्या दप्तरामध्ये अधिकारिक अशी ओळख मिळाली जी पहिला नव्हती। खरं बघायला गेलं तर या केबल या व्यवसायाचा जनक जो आहे म्हणजे जो सुरू करणारा व्यवसाय आहे तो हा केबल ऑपरेटर आहे। पण या सगळ्या लोकांनी राजकारण करत केबल ऑपरेटरला एका बाजूला फेकलं होतं। आज केबल ऑपरेटर एक अधिकारिक स्टेक होल्डर झाला। याचं पूर्ण श्रेय जे आहे ते डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मंगेश कुडालकर यांना आहे। त्यानंतर आपण तर बघाल कुर्ला 10 वर्षापूर्वी कसा होता, काय होता आणि आजचा कुर्ला कसा आहे। आज आम्ही जेव्हा प्रचार फेऱ्यांमध्ये फिरतो मंगेश कुडालकर बरोबर प्रत्येक समाजाचे लोक त्यांचं स्वागत करतात आणि या सगळ्यात जास्त मोठा हिस्सा जो आहे तो महिलांचा आहे, लाडक्या बहिणींचा आहे। त्यामुळे जो माणूस काम करतो त्याला प्रतिसाद मिळतो आणि त्याला पाठिंबा मिळतो। त्यामुळे कुर्ल्यामध्ये आता एकच आहे की मंगेश कुडालकर यांचं 3रं पर्व आता सुरू होत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत जाहीर केलेलं आहे की आम्ही जर मंगेश कुडालकरला निवडून दिलं तर त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंगेश कुडालकर एक मंत्री म्हणून तुम्हाला चेहरा दिसेल। आमचा पूर्ण प्रयत्न चालला आहे, आमची कसून मेहनत चालली आहे की मंगेश कुडालकर तर निवडून येणारच आहेत आमदार म्हणून, पण त्याचं मताधिक्य हे विक्रमी असावं यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे। आणि माझे केबल ऑपरेटर सगळे जे बंधू आहेत त्या कुर्ला विधानसभेचे हे रात्रंदिवस झटत आहेत आणि आमच्या यशाला, आमच्या ज्या मेहनतीला, आमच्या प्रयत्नाला 100% यश मिळेल। जय महाराष्ट्र।